श्रीराम समर्थ श्रीराम भाग क्रमांक 91 श्रीराम। ही कथा जी आहे जशी भागवतात सांगितली तशीच मी सांगतोय। थोडीशी त्याच्यात काही ठिकाणी मी विस्तार केला, अन्यथा भागवतामध्ये 2 अध्यायामध्येच ही कथा सगळी संपलेली आहे। तर मी थोडासा विस्तार केला आहे, जिथे मला उचित वाटतं तिकडे मी थोडासा विस्तार केला आहे। अन्यथा भागवत ग्रंथ हाच जो आहे तो आधार पकडून त्याप्रमाणेच मी ही कथा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय। महाराजांच्या कृपेने श्रीराम। भगवंत परत यायला निघाले। तर आता लंकेचं युद्ध संपलं म्हणल्यावर ते सर्वात मोठा भाग संपला, नाही का। युद्धकांड हे खूप मोठं कांड आहे आणि घनघोर युद्ध झालं आणि मग शेवटी सीता मातेला घेऊन यथावकाश ते निघालेले आहेत। तर आता जो पुढचा भाग आहे, त्या पुढच्या भागाच्या आधी एक भाग मी तुम्हाला अगोदरचा एक सांगू इच्छितो, जो अर्थात भागवतामध्ये त्यांनी नाही घेतला आहे, परंतु थोडासा महत्त्व आहे म्हणून मी त्याला सांगतो। कारण का की आता जो आहे, जो शेवटचा पार्ट आहे, त्याच्यामुळे भगवंताचं पुढे जे आहे ते अयोध्येत गेल्यावर जे काय आहे तो भाग आहे थोडासा, आणि नंतर कथेचा शेवटच आहे लगेच। त्यामुळे शेवट करण्यापूर्वी किंवा पुढच्या भागाकडे वळण्यापूर्वी थोडासा अगोदरचा एक भाग जो आहे त्याचा एक मला सांगावं असं वाटतं, कारण त्याचा थोडासा उल्लेख आता या ठिकाणी येऊ शकतो। आणि तो म्हणजे असा आहे की भगवंत जेव्हा निघाले होते, जाताना ते अर्थात त्यांच्याकडे वाहन असं कुठलं नव्हतं खास, त्यांनी शरयू नदी पार केली आपल्याला माहिती आहे, परंतु येताना त्यांच्याकडे पुष्पक विमान होतं। त्यामुळे कसं यायचं परत हा त्यांची समस्या नव्हती, परंतु येताना त्यांना एका ठिकाणी उतरायचं होतं। आणि ते उतरायची जी जागा आहे ती कुठली होती, तर केवटाची जागा होती। तर ही केवटाचा जो भाग आहे तो आधीच्या भागामध्ये आहे, त्याचा उल्लेख नाही आहे, परंतु त्याचा थोडासा भाग आपण ऐकूया आज। श्रीराम। जेव्हा कथेमध्ये हा जेव्हा टप्पा येतो की राम जे आहे ते वनवासात जायला निघतात, कारण दशरथ राजाने सांगितलेलं असतं की रामा असं आहे की मी माझ्या पत्नीला कैकेयीला असं वचन दिलं आहे की तिच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकेन, आणि तिची अशी इच्छा आहे की तुझा राज्याभिषेक न होता ते राज्य भरताला मिळावं आणि तू वनवासात निघून जावं वल्कल नेसून, अशी तिची इच्छा आहे। अर्थात रामाने हे सांगितलं की त्यात तुम्ही तिला दिलेलं वचन हे माझ्यासाठी सुद्धा आज्ञाच आहे, त्यामुळे मी आनंदाने हिचा स्वीकार करत आहे। तुम्ही मला म्हणायची पण गरज नाही की याप्रमाणे कर, मी त्याप्रमाणेच करणार आहे, असं सांगून भगवंतानी तिथून जायचं ठरवलं। अर्थात त्या घटनेनंतर बराच राजमहालामध्ये हल्लकल्लोळ झाला, कैकेयी सोडून सर्वांनाच खूप दुःख झालं आणि रामाने सर्वांची समजूत काढली आणि शेवटी ते जायला निघाले। अर्थात दशरथालाही खूप दुःख झालं होतं, त्याला माहीत होतं की हे जे काय होतं फार चांगलं नाही आहे, याची परिणिती कशात होणार हेही त्याला माहीत होतं, पण त्याला शाप पण मिळालेला होता। त्यामुळे त्याला माहीत होतं की आता माझा राम इथून चालला म्हणजे याच्या पुढे मला त्याचा वियोग असाच राहणार आहे आणि या वियोगामध्येच मला मृत्यू येणार हेही त्याला माहीत होतं, कारण शापच तसा होता। श्रावण बाळाचा मृत्यू जेव्हा त्याच्या हातून झाला होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी तो शाप दिला होता दशरथ राजाला की ज्याप्रमाणे आमचा हा बाळ इथे आहे, परंतु त्याच्या विरहामध्ये तो मृत्यू पावल्यामुळे त्याचा विरह आम्हाला होता आणि त्याच्या विरहामध्ये आम्ही आज आमचा प्राण सोडणार आहोत, तसं तुलासुद्धा तुझा पुत्र असला तरी पण त्याच्या विरहामध्येच तुला जगावं लागेल किंवा तुझा मृत्यू होईल, अशा प्रकारचा शाप दिला होता। आणि म्हणून हे राजाला माहीत होतं दशरथाला की राम इथून निघून जाणं म्हणजे शेवटी माझा त्याचा कायमचा वियोग आहे, परंतु त्याचाही नाईलाज होता, विधिलिखितच तसं होतं आणि त्याप्रमाणे ते सगळं घडणार होतं। आणि म्हणून भगवंतसुद्धा त्याप्रमाणे जायला निघाले बरोबर। अर्थात सीता होती, सीतेने सांगितलं मी तुमच्याबरोबर जाणार आहे वनामध्ये। त्यावेळेस लक्ष्मणसुद्धा होते, लक्ष्मण म्हणाले अर्थात मी सुद्धा तुझ्याबरोबर वनात येणार आहे रामा, तू नाही म्हणायचं नाही। आणि
लक्ष्मण, राम आणि सीता अशा प्रकारे तिघही जण जे आहेत ते वनवासात जायला निघाले. त्यांना ते अर्थात निघाले वल्कले नेसून. धनुष्यबाण पण तो बरोबर होता त्यांच्या, अर्थात क्षत्रिय असल्यामुळे. आणि ते जेव्हा दरमजल करत पोचले तेव्हा शरयू नदी लागली प्रसिद्ध. शरयू नदीच्या काठावर जेव्हा ते आले त्यावेळेस तिथे एक नौका होती जी अर्थात इकडनं तिकडे जाण्यासाठी वापरली जायची. जशी कुठेही असते एखादी नौका तशीच ती नौका तिथे एक होती छोटीशी. आणि त्या ठिकाणी तो नावाडीसुद्धा होता, ज्याचं नाव होतं केवट. आणि हा जो केवट होता, या केवटाकडे राम गेले आणि म्हणाले, महाशय मला इथून या नदीच्या पार जायचं आहे, मला आणि आम्हाला तिघांना. तेव्हा आपण कृपा करून ही गोष्ट माझ्यासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यावेळेस त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं, नाही, मी या नौकेतून तुम्हाला तिकडे नेणार नाही, असा स्पष्ट नकार दिला. अर्थात नकार त्यांनी ज्या प्रकारे दिला तो ऐकल्यावरती लक्ष्मण चकितच झाला की अरे, राम हा तर अयोध्येचा राजा आहे आणि त्याला अशा प्रकारे हा नाही कसं म्हणू शकतो. कारण ते सगळं अयोध्येच्याच कक्षेमध्ये येत होतं, शरयू नदी तिकडेच आहे. आणि असं कसं होऊ शकतं, त्याला आश्चर्य वाटलं. तो थोडासा चकित झाला की असं कसं उत्तर दिलं. राम परत म्हणाले, नाही हो, तुम्ही काही करा, मला तिकडनं सोडा पलीकडे, मला जायचं आहे. तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की मी ही गोष्ट करणार नाही. बघा, ही गोष्ट मी करणार नाही. तेव्हा राम म्हणाला, असं का म्हणतो? तो म्हणाले, तुम्ही चालत जा, पाण्यामधून पाणी जास्त खोल नाही आहे, पाणी जास्त खोल नाही पाहिजे, मी तुमच्याबरोबर येतो नदीमध्ये चालत. आता पाण्याला जास्त काही प्रवाह नाही आहे, तेव्हा तुम्ही चालत जाऊ शकता, चालत जा, मी तुम्हाला माझ्या नौकेतून सोडणार नाही. असं सांगितल्यावरती लक्ष्मणाला खूप राग आला. नॅचरली लक्ष्मणाने आपल्या धनुष्यालाच हात घातला, परंतु रामाने त्याला थोपवलं, म्हणाले, नाही नाही नाही, हे करायचं नाही आपल्याला. त्याने परत विनंती केली, अरे बाबा, असं करू नकोस, तू मला तिकडनं सोड, काही कर, मी एकटा नाही आहे रे, मी एकटा असतो ना तर मी चालत आलो असतो पाण्यातून, पण माझ्याबरोबर माझी पत्नी आणि माझा भाऊ पण आहे. तेव्हा हे सगळी जी लोकं आहेत ती काही तिकडे पाण्यातून येऊ शकणार नाही, तेव्हा त्यांचा विचार कर आणि मला तू कृपा करून सोड. आता राम हा राजा आहे, विचार करा. तर तो अशी विनंती करतो आणि तो केवळ त्याला उर्मटपणे सांगतो, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. अतिशय उर्मटपणे तो बोलत होता. आणि त्या उर्मटपणामुळे अर्थात रामावर काही परिणाम झाला नाही. हा दुसरा महत्त्वाचा भाग, की एक यत्किंचित केवट काय तो नावाडी आणि कुठे राम. परंतु तो अशा प्रकारे उर्मट बोलत होता आणि भगवंत शांत होते. ते त्याची विनवणीच करते, नाही रे, सोड रे मला, काही कर, सोड रे मला. हो नाही करता 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 शेवटी तो म्हणले, ठीक आहे, मी तुम्हाला सोडीन. राम म्हणले, बस मग काय काय पाहिजे तुला, बोल. नाही, माझी एक अट आहे, माझी अट जर तुम्हाला मान्य असेल तरच मी तुम्हाला सोडीन, नाही सोडणार नाही. बोल, तुला काय पाहिजे, अट काय पाहिजे, बोल तुला. नाही, माझी अशी इच्छा आहे की मी तुमची फार अपकीर्ती ऐकली. बघा गंमत आहे का, हा भाग गंमतशीर आहे. तर मी तुमची थोडीशी अपकीर्ती ऐकली आहे, तर ती अपकीर्ती ऐकल्यामुळे मला तुमची भीती वाटते. म्हटलं, अरे माझी अपकीर्ती काय ऐकली आहे बाबा तू? तेव्हा तो म्हणाला, असं आहे की तुमचे जे पाय आहेत त्या पायामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणे का, काय गडबड आहे? नाही, मी असं ऐकलं की तुमचे पाय जिथे कुठे लागतात तिथे बऱ्याच ठिकाणी काय काय गोष्टी घडल्या आहेत. जसं ते एका शेरा तुमचा पाय लागला, त्यातून बाई निर्माण झाली, असं मी ऐकलं आहे. तर अशा काय काय तुमच्या गोष्टी आहेत की तुमच्या चरणामध्ये काहीतरी गडबड आहे. आणि म्हणून माझी अशी एक अट आहे तुम्हाला, की माझ्या नावेत जर बसायचं असेल तर तुमचं पहिलं चरण मला धुवायची परवानगी पाहिजे. बघा गंमत, हा पाय धुवून यायचे तुम्ही. म्हणताना कसं म्हणलं बघा, तर रामाला खूप हसायला आलं. राम जोरात हसले की माझ्या तोंडावर असं म्हणणारा कोणी माणूस भेटला नाही की तुमच्या चरणात गडबड आहे आणि मी तुम्हाला नाही. रामाला हसू आलं क्षणभर आणि हास्य आलं त्यांच्या चेहऱ्यावर. पण ते म्हणाले, ठीक आहे, तुला जर असं वाटत असेल की माझ्या चरणात गडबड आहे तर हरकत नाही, तू काय म्हणशील ते मला मान्य. तर म्हणजे ठीक आहे, मग मी तुमचे पहिल्यांदा चरण माझ्या हाताने स्वच्छ करणार आहे, तुमच्यावरती माझा भरोसा नाही.
तुम्ही कसे धुवाल माहीत नाही, आणि जर खरोखर त्या चरणाला असलेली धूळ जर काही गडबड करत असेल तर मग खूप मी गरीब माणूस आहे, मला परवडणार नाही अशी काही गडबड झालेली. कुठे तुमचा चरण स्पर्श होऊन परत जर एखादी स्त्री निर्माण झाली तर मी काय करू त्या स्त्रीला घेऊन? ते सगळं मला काय चालणार नाही. म्हणून तुमचे चरण स्वच्छ पाहिजेत, ते मीच स्वच्छ करीन. बोला, मंजूर आहे का? बघा गंमत. रामाला परत हसायला आलं. अर्थात त्यांनी त्याला होकार दिला आणि मग केवटाने ही संधी घेतली. बघा किती महत्त्वाची गोष्ट केली, पण कशा प्रकारे केली बघा त्याने. किती महत्त्वाची संधी घेतली की भगवंताचे पाय धरायला त्याला मिळाले, नवे भगवंताच्या चरणामृत त्याला घ्यायला मिळालं. कारण भगवंताचे त्याने पाय धुतले आणि त्याचं चरणामृत त्याला मिळणार होतं. ही किती मोठी गोष्ट आहे. मागून मिळत नाही, मागून मिळत नाही, परंतु ती त्यांनी गोष्ट मिळवली होती. आणि ती पण अशा प्रकारे. धरावे ते पाया आधी म्हणले ना तुकाराम महाराज म्हणतातच की काय करावं, काही करू नका, फक्त पाय धरा, बाकी काही करायची गरज नाही. सद्गुरू काय आणि भगवंत काय, फक्त चरणच महत्त्वाचे आहेत ना. आणि ते त्याला मिळत होते, पण त्याच्यासाठी त्याने अशा प्रकारे मागणी केली. अर्थात भगवंताने ती पूर्ण केली. परंतु तो आणखीन एक गोष्ट म्हणाला की ही एक अट आहे आणि दुसरी पण एक माझी अट आहे. दुसरी अट अशी की येताना तुम्हाला परत एकदा मला भेटावं लागेल. जर मला तुम्ही येताना परत भेट दिलीत तरच मी तुम्हाला आत्ता सोडेन, नाही तर सोडणार नाही. भगवंत म्हणाले जरूर भेटीन. का भेटणार नाही, जरूर भेटीन, माझे शब्द आहेत तुला. आणि मग अर्थात केवटाने अत्यंत आनंदाने त्यांचे जे चरणकमल होते ते धुतले. धुवून त्याचं पाणी अर्थात त्यांनी ठेवून दिलं सुरक्षित स्वतःकडे. त्याला माहीत होतं की हे अमृत आहे दुसरं, याला कशाचीही तोड नाही. आणि असं पाणी त्यांनी जमा करून ठेवून दिलं. आणि मग तो म्हणाला आता मी तुम्हाला नक्की सोडून, पण लक्षात ठेवा येताना तुम्हाला माझ्याकडे परत यायचं आहे. अर्थात भगवंताला हे लक्षात आलं की हा जे काय करतो त्याच्यामागे त्याची भक्तीच आहे. भगवंत आपल्या भक्ताला ओळखणार नाही तर कोण ओळखणार. भगवंताला ते समजलंच होतं. आणि अर्थात भगवंत कोणाचं ऋण ठेवत नाहीत, कधीच ठेवत नाहीत. भगवंताला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही माझी अट पूर्ण झालेली नाही तरी पण मी तुम्हाला सोडतो आहे, कारण येण्याचा भाग शिल्लक आहे. फक्त तुमचे पाय धुण्याचं काम मला मिळालं ते मी केलं आहे समजा, पण येताना परत तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे. ते आल्यानंतरच हे जे काय तुमची मी सेवा करतो त्याचं मूल्य पूर्ण होईल. आणि अर्थात भगवंत कोणाचं ऋण ठेवत नाहीत. आणि त्यामुळे भगवंत जेव्हा पुष्पक विमानात बसले त्यांना पहिला आठवला कोणतर केवट. म्हणाले पुष्पक विमान हवेतून जाईल, मला परत खाली उतरायचं आहे का आता माझा एक भक्त तिकडे वाट बघतोय. आणि अशा प्रकारे केवटाने ही संधी घेतली. आणि आता हा केवट असा उर्मटपणे का बोलला याचं वर्णन तुलसी रामायणामध्ये त्याने असं सांगितलं की भगवंत जेव्हा निघाले त्यावेळेस अर्थात त्यांच्या मनामध्ये थोडंसं दुःख खूप होतं. इतर लोक तर खूप दुःखी होते, सीता होती किंवा लक्ष्मण होतं की सगळं राज्य सोडून चालले, त्यांच्या पण मनात खूप चिंता होती. आणि भगवंताने आपल्या पित्याचं दुःख माहीत होतं की कशा प्रकारे ते विलाप करतायत. आणि हे असं धीर गंभीर वातावरण होतं. तर त्या धीर गंभीर वातावरणामध्ये त्याला एक हलकेपणा आणायचा होता. त्याला त्या ठिकाणी तो टेन्स घालवायचा होता. ते जे काही त्या ठिकाणी वातावरण होतं त्यात त्याला बदल करायचा होता. म्हणून तो असा आडमुठ्यासारखा वाढला की तुमच्या चरणात गडबड आहे, तुमच्या मातीमध्ये गडबड आहे, चरण वगैरे वगैरे, माझ्या इथे बाई निर्माण झाली तर मला त्रास होईल, असं सगळं तो हास्यास्पद बोलला. पण त्याच्यामुळे भगवंताच्या चेहऱ्यावर हास्य आलं क्षणभर. आणि तो म्हणाला हेच मला पाहिजे होतं की माझ्या भगवंताच्या मनामध्ये हास्य यावं, माझ्या भगवंताच्या जे आहे ते चेहऱ्यावर मला कुठल्याही प्रकारचा टेन्स दिसता कामा नये किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव असता कामा नये. आणि म्हणून ते हास्य येण्यासाठी केवटाने हे अशा प्रकारचा संवाद केला. आणि रामाच्या विचारा की रामाच्या चेहऱ्यावर हास्य आणलं म्हणजे किती मोठी भक्ती त्यांनी केली, किती सुंदर प्रकारे केली. आणि अर्थात त्याचं फळ मिळालं की चरणकमल तर त्याने त्याचे धुतले, परंतु येताना पुष्पक विमानात बसल्यावर रामाला पहिली आठवण झाली आपल्या या भक्ताची. म्हणाले याचं ऋण मला फेरायचं आहे, कारण याला मी परत भेट देण्याचं कबूल केलं आहे. जोपर्यंत मी याला भेट देत नाही तोपर्यंत ते पूर्ण होणार नाही मला नौका पार करून गेल्याचं. आणि मग त्याप्रमाणे जेव्हा ते पुष्पक विमानात बसले आणि शरयू नदी लागल्यावर ते परत विमान खाली आलं. आणि विमान खाली आल्यावर ते जमिनीवर उतरले आणि केवटाला भेटले. अर्थात केवट त्याची वाटच बघत होता.
केवट वाट बघत केवटाला बघितल्यावर ते म्हणाले, बोल केवट, तर मी माझं वचन पूर्ण केलं, इथे आलो आहे, अट पूर्ण झालेली आहे. ते म्हणाले, अट तर तुम्ही माझी पूर्ण केली आहे. मग म्हणे, अजून तुला काय पाहिजे का? ते म्हणे, मला तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे. तर म्हणे, चल, आता माझा राज्याभिषेकच होणार आहे, तू जरूर जरूर चल, मी तुला नक्की घेऊन जाईन. आणि मग पुष्पक विमानावरती स्वतः केवटसुद्धा आरूढ झाला. आणि मग केवटाला बरोबर घेऊन भगवंत जे आहेत ते अयोध्येला आले. अशा प्रकारे ह्या केवटाने जी भक्ती केली ती खूप सुंदर भक्ती केली. आणि अर्थात केवटाच्या जन्माचं कल्याण झालं की प्रत्यक्ष भगवंताचे जे आहे ते चरणकमल त्याला धुवायला मिळाले. आणि अशा प्रकारे तो भगवंताच्या बरोबर परत एकदा अयोध्येला आला. यथावकाश भगवंताचं विमान जे आहे ते अयोध्येत पोचलं. अयोध्येमध्ये अर्थात सर्वांना माहीत होतं की भगवंत येत आहेत, त्यामुळे सर्व नगरी जी आहे ती उत्साहाने ओसांडून गेली होती. तिथे अगोदरच सर्व प्रकारचं रंगकाम चालू होतं. अनेक प्रकारचे तिथे रोषणाई करण्यात आली होती. अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळी वाद्ये घेऊन जमली होती. स्त्री पुरुष खूप सुंदर कपडे घालून सज्ज होते की भगवंत कधी येत आहेत. अर्थात भगवंत इथे येण्यापूर्वीसुद्धा एक गोष्ट त्यांनी अजून केली, तिचा मी उल्लेख करायचा राहिला होता या कथेमुळे. ती म्हणजे असं आहे की भगवंत जेव्हा तिला घेऊन निघाले होते सीता मातेला, तेव्हा ते म्हणाले होते की तू पवित्र आहेस याची मला खात्री आहे, परंतु लौकिकाच्या दृष्टीने असं होऊ नये. मी एक राजा आहे, तेव्हा तुझं पावित्र्य तूच सिद्ध करून दाखव, मी तुला सांगत नाही कसं सिद्ध कर. आणि त्यावेळेस अर्थात सीतामातेने अग्निदिव्य केलं होतं, अग्निकुंड प्रज्वलित केलं आणि त्या अग्निकुंडामध्ये तिने अर्थात ती प्रवेश केला. आणि अर्थात अग्निदेवताने स्वतः प्रकटून सांगितलं की ती पवित्र आहे. आणि मग भगवंत तिला घेऊन आले होते. कारण का तर कोणीही आपल्यावर बोट दाखवू नये म्हणून त्यांनी हे अशा प्रकारे केलं होतं. आणि मग यथावकाश जे आहे ते असा उल्लेख याच्यामध्ये पण आहे, भागवतात आहे. मी म्हटलं की भागवत ग्रंथ मी आधार घेतला आहे आणि त्याप्रमाणे ते घेऊन आले. आल्यावरती अर्थात त्यांचं जंगी स्वागत केलं. गुढ्या उभारणं हा जो प्रकार तो त्यावेळेस घडला आणि रामाचं स्वागत सर्वत्र झालं. भगवंत यथावकाश जे आहे ते महालात गेले. महालात गेल्यावरती सर्व त्याच्या ज्या मात्या होत्या त्या सर्व मातांना जे आहेत ते त्यांनी भेट दिली. कैकई सगट सगळ्यांशी ते अतिशय प्रेमाने वागले आणि प्रेमाने त्यांनी सर्वांना जवळ केलं. आणि सर्वात जास्त आनंद अर्थात झाला होता तो म्हणजे भरताला. आईपेक्षा सुद्धा जास्त आनंद भरताला झाला होता. म्हणून तर भरत हा भगवंताच्या मनामध्ये दोनच गोष्टीची आठवण होती. एक म्हणजे मला गेल्यावरती जाताना केवटाला भेटायचं आणि दुसरं मला भेटायचं असेल तर भरताला भेटायचं. नेहमी जेव्हा ते विजनवासामध्ये होते ते नेहमी भरताचीच आठवण करायचे, कारण भरत त्यांचा खरोखर खूप श्रेष्ठ भक्त होता की ज्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळाल्या होत्या. भगवंतांनी त्याला परवानगी दिली होती की तूच राज्य करायचं, मी नाहीच आहे. तरी पण त्या गादीचा मोह न बाळगता भगवंताच्या केवळ पादुका ठेवून तो गादीचा सेवक म्हणूनच काम करत राहिला. जी अत्यंत कठीण गोष्ट आहे ती त्यांनी केली होती. आणि म्हणूनच भगवंतांचा अतिशय आवडता जो होता तो भरतसुद्धा होता. आणि म्हणून आपण म्हणतो की भाऊ असा होता भरतासारखा. आणि अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते भरतालासुद्धा भेटले. आणि मग त्या ठिकाणी ते यथावकाश नेहमीप्रमाणे रामराज्य त्यांनी जे आहे ते करायला घेतलं. वशिष्ठ मुनी हे अर्थात रामाचे गुरु होते, त्या कुलाचेच गुरु ते होते. जेव्हा ते राज्य करत होते तेव्हा त्यांना असाच मध्ये एकदा असं वाटलं की आपण हे सगळं कशाला करायचं वगैरे. त्यांच्या मनात थोडीशी अशी इच्छा निर्माण झाली, थोडंसं ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची उदासीनता निर्माण झाली होती. आणि त्यावेळेस त्यांना वशिष्ठ मुनींनी योग वशिष्ठाचा उपदेश केला असा उल्लेख आहे पुस्तकामध्ये. आणि मग त्या उपदेशानंतर त्यांनी परत एकदा राज्य करायला सुरुवात केली. जसं अर्जुनाला झालं होतं की युद्ध करायचं नाही आहे मला, मी एक वेळ संन्यास घेईन, कुठेतरी भीक मागून राहीन, पण मला युद्ध करायचं नाही आहे. आणि असं जेव्हा तो म्हणत होता तेव्हा भगवंताने त्याला भगवद्गीता सांगितली आणि परत एकदा त्याची कर्तव्य पार करण्यासाठी त्यांनी तयार केलं. हा भगवद्गीतेचा रोल होता, भगवंताचा रोल होता. परंतु या ठिकाणी भगवंताला सुद्धा अशी इच्छा निर्माण झाली होती की कशाला पाहिजे हे सगळं, आता बास झालं वगैरे.
परंतु त्यावेळेस योग वशिष्ठ सांगण्यात आलं. तो जो उपदेश आहे त्याला योग वशिष्ठ म्हणतात. वशिष्ठ मुनींनी हा केलेला उपदेश आहे तोही खूप अतिशय सुंदर असा उपदेश आहे. एक मोठं पुस्तक तेही आहे. तर तो उपदेशसुद्धा भगवंताला प्रत्यक्ष जे आहे तो मुनीने केला होता. वशिष्ठ मुनी तो अर्थात कठीणच आहे, कारण दोघंही जे आहेत ते खूप उच्च पातळीचे लोक आहेत. जसं भगवद्गीता कठीण आहे की भगवंत आणि अर्जुन, इथे भगवंताला उपदेश केला तो पण वशिष्ठ मुनीने केला आहे. दोघंही श्रेष्ठच होते, परंतु लोकांना ज्ञान व्हावं म्हणूनच हे सगळं घडलं होतं. आणि त्यातून सुद्धा खूप सुंदर उपदेश त्या ग्रंथामध्ये आहे. तर अशा प्रकारे हाही भाग तिथे घडला होता. भगवंत जे आहे ते धर्मराज्य चालवत होते. त्यांच्या राज्यामध्ये अर्थात कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा दुःख होत नव्हतं, कुठल्याही प्रकारचा रोग होत नव्हता. त्यांना वृद्ध अवस्थासुद्धा येत नव्हती. इतकंच काय तर त्यांना मृत्यूसुद्धा येत नव्हता जोपर्यंत इच्छा त्यांची होत नाही तोपर्यंत. अशा प्रकारे रामाचं खरोखर रामराज्य तिथे सुरू होतं. आणि हे सगळं राज्य त्याने अनेक वर्ष केलं, परंतु राज्य होत असताना सुद्धाच एक छोटीशी कथा त्यांनी याच्यात म्हणलेली आहे, जी आपण ऐकलेली आहे की जेव्हा ते प्रजेच्या मध्ये फिरायचे, एक दिवस रात्री जेव्हा ते फिरायला गेले गुप्तपणे, तेव्हा एका परिटाचा संवाद किंवा एका व्यक्तीचा संवाद त्याने ऐकला की बाबा तो म्हणत होता की मी रामासारखा स्त्रीलोभी नाही आहे, आणि मी सीतेला, त्यांनी जरी सीतेला घेतलं तरी मी तुला घरी ठेवणार नाही, कारण तुझ्याविषयी माझ्या मनात संशय आहे वगैरे वगैरे असा सगळं तो आपल्या पत्नीला म्हणत होता. परंतु हे म्हणताना त्यांनी अर्थात जो उल्लेख केला तो उल्लेख जेव्हा रामाने ऐकला तेव्हा त्यांना असं वाटलं की कदाचित असं अनेक लोकांनासुद्धा वाटत असेल. एकाचं वक्तव्य मी ऐकलं आहे, परंतु असं अनेक लोक बोलत असतील माझ्या मागे, आणि असं असेल तर मग आपण हे जे काय केलं ते ठीक केलं नाही आहे, आणि म्हणून त्यांनी तिचा त्याग केला असा उल्लेख या भागवतामध्ये सुद्धा आहे. अर्थात त्यांनी त्याग केल्यावरती सुद्धा त्यावेळेस ती गर्भार होती. लक्ष्मणाने वरती ही कामगिरी होती की तिला नेऊन वनात सोडायचं होतं. अर्थात लक्ष्मणाचा धीर होत नव्हता हे तिला सांगायचा, परंतु शेवटी त्यांनी मनाचा हिय्या केला आणि म्हणाला, माते माफ कर, माझ्यावरती एक अशी कामगिरी रामाने सोपवली की तुझा त्याग करायचा, तुला या आश्रमात सोडायची मला कामगिरी दिली, आणि त्याचं हे कारण आहे. तेव्हा अर्थात तिला प्रचंड दुःख झालं. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये ती राहायला लागली. त्याच ठिकाणी तिला अर्थात योग्य वेळेस 2 बालकंसुद्धा झाली, 2 जुळे पुत्र झाले. लव आणि कुश हे ते 2 पुत्र होते. आणि यथावकाश भगवंताला त्यांचा पत्ता लागला. तर हे पुढे जे काय ते भागवतामध्ये उल्लेख केलेला नाही. हे सगळे जी कथा आपण ऐकतो की त्यांचं युद्ध होणार होतं वगैरे वगैरे हे सगळं आहे काही ठिकाणी नाही आहे. परंतु इतकं नक्की घडलं की ती अनेक वर्ष तिथे राहिली, भरपूर काळ तिथे राहिली, आणि नंतर तिला 2 पुत्र झाले, लव आणि कुश. अर्थात दोघंही जण अतिशय पराक्रमी होते. अर्थात रामाचे सगळे गुण त्याच्यामध्ये होते. आणि असे हे जे 2 पुत्र होते, या 2 पुत्रासह ती तिथे राहत होती. यथावकाश सीतादेवी जी आहे ती इथे आहे हे जेव्हा रामाला समजलं, वेगवेगळ्या ठिकाणून अर्थात ती त्यांना बातमी आली. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की प्रत्यक्ष लवकुश हेच तिथे गेले होते आणि ती रामकथा त्यांनी सांगितली, आणि तेव्हासुद्धा त्यांना वाटलं की इथे काहीतरी गोष्ट आहे नक्कीच. आणि नंतर असाही काही ठिकाणी उल्लेख आहे कथेमध्ये की अश्वमेध यज्ञ त्यांनी केला होता. त्या अश्वमेध यज्ञाचा घोडासुद्धा जो आहे तो लवकुशाने अडवून ठेवला होता, असाही उल्लेख काही ठिकाणी आहे की तो घोडा यांनी धरून ठेवला होता. आणि तो घोडा सोडवायसाठी अर्थात जेव्हा रामाची सेना गेली तेव्हा त्या सगळ्या सेनेचा त्यांनी पराभव केला दोघांनी, असाही उल्लेख आहे. इतकंच नव्हे तर जेव्हा हनुमंत तिकडे गेले तो घोडा आणायला, तेव्हा हनुमंतानी जेव्हा बघितलं त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष रामच दिसले. त्यांची भक्ती किती होती हनुमंताची बघा, की त्याला रामाची मुलं लगेच ओळखू आले, आणि राम भक्त असल्यामुळे त्यांना तिथे प्रत्यक्ष रामच आहेत असं भासायला लागलं. आणि मग त्या हनुमंताला सुद्धा असं एका कथेत म्हणलं आहे की त्यांनी बांधलं, अर्थात ते त्यांनी बांधून घेतलं स्वतःला आणि बांधून सीतामातेकडे आणल्या. तेव्हा सीतामाते म्हणाले, अरे तुम्ही काय केलं, हे तर महाशक्तिशाली हनुमंत आहेत, त्यांच्यामुळे मी आज तिथून सुटून इकडे येऊ शकले.
याच्यात त्यांनी फार मोठी कामगिरी आणि सेवा केलेली आहे. हे खूप मोठे भक्त आहेत रामाचे वगैरे सगळं तिने सांगितलं. यथावकाश हनुमंताची सुटका झाली, परंतु रामाकडे ही बातमी जी आहे ती पोचली की आपली पत्नी जी आहे ती या ठिकाणी आहे आणि तिला 2 मुलं झालेली आहेत. त्यानंतर ते जेव्हा तिथे परत आले त्यावेळेस अर्थात तिथे वाल्मिकी ऋषी होते. वाल्मिकी ऋषींनीच अर्थात रामाला सांगितलं की रामा, जे काही तू केलं होतंस ते काय बरोबर केलं नव्हतंस, चुकीचं केलं होतंस, परंतु आता मी तुला सांगतो की तू तुझ्या पत्नीला परत घेऊन जा, असं मी तुला सांगतो. तेव्हा अर्थात ते म्हणाले, मुनीवर आपण सांगितलं तर मी नक्कीच आपली आज्ञा मानीन. आणि त्या 2 मुलांना पण त्यांनी घेतलं, परंतु त्याच वेळेस सीतामातेने हे ठरवलं होतं की आता आपलं अवतार काळ पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे आपण आता या ठिकाणी जे आहे ते आपल्या मूळ जागी जायला पाहिजे. अर्थात हे तिने करायचं आधी ठरवलं होतं, परंतु असं लौकिकामय तिने म्हटलं की हे रामा, तुम्ही मला परत घेऊन जायला आला त्याचा मला आनंद नक्की आहे, परंतु आता मी इथे येणार नाही. माझ्या 2 मुलांना तुम्ही घेऊन जा. मी आता माझा खरोखर ज्या लोकांनी माझ्याविषयी असे उद्गार काढले त्यांनासुद्धा या गोष्टीची खात्री पटली पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी माझा त्याग केला आहे ती गोष्ट सत्य ठरली पाहिजे, आणि म्हणून माझं पावित्र्य किती सत्य आहे हे दाखवणं माझं काम आहे, जरी तुम्ही नाही मागितलं तरी. आणि म्हणून मी आता माझ्या आईला विनंती करते, भूमी मातेला विनंती करते की हे माते, जर मी पवित्र असेल तर तू मला घेऊन जा, मला परत तुझ्याकडे मला यायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा तिने भूमातेची प्रार्थना केली तेव्हा जमीन दुभंगली आणि अर्थात भूमाता वर आली. आणि त्या भूमातेच्या अर्थातकडे सीतेने त्या ठिकाणी सीता गेली आणि तिला घेऊनच, सीता मातेला घेऊन भूमी अदृश्य झाली. भंगलेली भूमी परत एकत्र आली आणि अर्थात सीता ही आपल्या मातेबरोबर निघून गेली. अशा प्रकारची सुद्धा कथा आहे. अर्थात हे सगळं घडल्यावरती भगवंताने आपल्या 2 पुत्रांना घेऊन परत एकदा ते आपल्या नगरीमध्ये आले. अर्थात त्यांनी हा विचार केला की माझ्या पत्नीने म्हणजे सीतेने जेव्हा भूमीमध्ये जेव्हा प्रवेश केलेला आहे याचा अर्थ तिचा अवतार समाप्त झाला आहे, तसा आता माझा पण अवतार समाप्त व्हायची वेळ आलेली आहे, यात शंका नाही आहे. अर्थात असंही आहे की जेव्हा सीता परत आली होती आणि जेव्हा ते राहत होते त्यावेळेस त्यांनी भरपूर वर्ष राज्य केलं. हे तर आपण ऐकलं की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे राज्य केलं, की रामराज्य ज्याला म्हणतात ते रामराज्य त्यांनी केलं. आणि त्यांच्या राज्यामध्ये खरोखर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता आणि काहीही मृत्यूसुद्धा कोणाला येत नव्हता. अशा प्रकारचं रामाचं राज्य होतं. आणि असे हे राम जे आहेत त्यांनी अर्थात बरीच वर्ष तिथे अशा प्रकारे राज्य केलं. आणि नंतर मग ही सगळी कथा घडलेली आहे. आणि नंतर मग सीतेने जेव्हा अशा प्रकारे भूमीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपण सुद्धा आपल्या या अवताराची समाप्ती करायला पाहिजे. आता आपलं काम झालेलं आहे, ज्या कार्यासाठी आपण हा जन्म घेतला आहे ते कार्य पूर्ण झालेलं आहे. रावणाचा वध झालेला आहे, त्यामुळे आपला हा अवतार आता आपण जो आहे तो संपवणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी त्याप्रमाणे ठरवलं. आणि राम लक्ष्मण या लोकांनी अर्थात ठरवून एक दिवशी आपलं राज्य जे आहे त्या अर्थात लवकुशाच्या त्यांनी हवाली केलं, त्यांचा राज्याभिषेक करून दिला. आणि नंतर अर्थात आता या भागवतामध्ये वर्णन थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. मी म्हणलं ना की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा त्यांनी उल्लेख केला. भागवतामध्ये असं वर्णन केलं की श्रीरामाने त्याच्यानंतर ब्रह्मचार्य धारण केलं आणि 13,000 वर्ष अखंड अग्निहोत्र धारण केलं. या सगळ्या गोष्टीनंतर म्हणजे तिने भूमिप्रवेश केल्यानंतरची गोष्ट आहे की 13,000 वर्ष अखंड अग्निहोत्र धारण केलं आणि नंतर अर्थात आपलं स्वरूप त्यांनी त्याच अग्नीमध्ये अदृश्य केलं, असं भागवतामध्ये वर्णन आहे अवतार समाप्तीचं. असंही काही ठिकाणी म्हणलेलं आहे की काही पुस्तकांमध्ये की भगवंतांनी शरयू नदीमध्ये प्रवेश केला. भगवंत स्वतः त्यांच्याबरोबर लक्ष्मण अशा प्रकारे हे चालत 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 त्या नदीमध्ये गेले आणि त्या नदीमध्ये अर्थात त्यांनी आपला देह अर्पण केला आणि अवताराची समाप्ती केली, असाही उल्लेख काही कथांमध्ये आहे. परंतु म्हणून ती शरयू नदीसुद्धा खूप पवित्र आहे, कारण याच शरयू नदीमध्ये भगवंतांनी अनेक वेळा स्नान केलेलं आहे.
आणि याच नदीमध्ये त्याने आपला देहसुद्धा अर्पण केला, अशी ही कथा आहे. पण अशा प्रकारे भगवंतानी जे आहे आपला अवतार जो आहे तो या ठिकाणी पूर्ण केला आणि एक पूर्ण अवतार जो आहे तो या ठिकाणी संपला. अशा प्रकारे ही जी कथा आहे ती भागवतामध्ये त्यांनी अशा प्रकारे सांगितलेली आहे. रामकथा जी आहे ती अशा प्रकारे या ठिकाणी संपते आहे. परंतु जसं मी म्हटलं की रामकथा ही खूप मोठी आहे आणि त्याच्यात अनेक पैलू आहेत, परंतु शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. की रामाने ज्या प्रकारे वनवास स्वीकारला ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. कुठलीही व्यक्ती अर्थात अगदी आनंदाच्या भरामध्ये असताना जर त्याला दुःखाचं जर एखादी गोष्ट समजली तर त्याला किती दुःख व्हायला पाहिजे. परंतु रामाने अतिशय धीरोदत्तपणे हा निर्णय जो आहे तो स्वीकारला आणि ते मोठ्या आनंदाने गेले आणि म्हणाले की मला वनात जायचा अनुभव कधी येणार, एक नवीन अनुभव मला मिळतोय याचा मला आनंद आहे, म्हणून ते अतिशय आनंदाने गेले. अशा प्रकारे भगवंतानी एक वेगळ्या प्रकारचा अवतार धारण केला आणि आदर्श अवतार धारण केला जो राम अवतार होता. आणि अर्थात अशा प्रकारे ही रामाची कथा आहे जी खूप प्रचंड मोठी आहे. शतकोटी प्रविस्तरम असं वर्णन रामरक्षेमध्ये केलं आहे. एक एक अक्षरम पुषा महापातक नाशक, की रामाची कथेचे एक एक अक्षरसुद्धा जे आहे ते महापातकांचा नाश करणार आहे असं रामरक्षेमध्ये म्हणलेलं आहे. असं ही रामाची अतिशय पवित्र अशी कथा आहे ती या ठिकाणी या अध्यायामध्ये पूर्ण होत आहे. श्री राम समर्थ. अर्थात या ठिकाणी रामकथा जरी संपली तरी पुढे हा जो वंश आहे त्याचं वर्णन पुढे आहे. हा जो इक्ष्वाकू राजाचा जो वंश होता तो वंश पुढे सुरू राहिला. कुश आणि लव होतेच होते. कुशालाही मुलगा होता, त्याचं नाव होतं अतिथी, त्याचा मुलगा होता निषद. आणि अशा प्रकारे हा वंश जो आहे तो अर्थात पुढे सुद्धा विस्तारत राहिला. एकामागे एक अनेक राजे होत गेले, अनेक राजे आहेत. त्याने असं म्हणलं आहे की हा जो वंश आहे त्या वंशाचा एक दीपक आजही आहे, एक जो आहे तो आजही आहे आणि तो कलाप नावाच्या गावात राहतो असं म्हणलं त्यांनी. भागवतात असं त्यांनी म्हणलं आहे की या सगळ्या परंपरेमध्ये जो शेवटचा जो आहे त्यांचा तो कालाप नावाच्या गावात राहतो आणि कलियुगाच्या शेवटी सूर्यवंश नष्ट झाल्यावर तो त्याचा परत पुनरुज्जीवन करणार असं त्यांनी म्हणलं आहे. अशा प्रकारे हा वंश मात्र पुढे गेला. त्याचे अनेक लोक होऊन गेले, अनेक राजे झाले आणि वंश मात्र पुढे जात राहिला असं वर्णन त्या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे त्यांनी जे आहे ते अजून एक कथा सांगितलेली आहे आणि ती कथा आहे निमी नावाच्या राजाची. निमी हा जो राजा होता हा सुद्धा या कुळाशी संबंधितच होता. तो इक्ष्वाकूचा पुत्र होता. याला एकदा यज्ञ करायची इच्छा निर्माण झाली. मग त्याने विचार केला की यज्ञ करायचं तर आपण वशिष्ठ मुनीला सांगूया, कारण वशिष्ठ मुनी त्यांचे कुलगुरू होतेच, त्यामुळे इतर कोणाला ऋषींना बोलवायची गरज नव्हतीच. आणि त्याप्रमाणे त्याने ठरवलं आणि वशिष्ठ ऋषींना त्यांनी सांगितलं की ऋषीवर आपण यावं आणि ऋत्विज बनून आपण माझा हा जो यज्ञ करायची इच्छा आहे तो पूर्ण करावी. तेव्हा वशिष्ठ मुनी असं म्हणाले की काय राजा, की यज्ञ तुझ्याकडे करायला मला आनंद होईल, परंतु इंद्राने मला त्याच्याकडे अगोदरच एक यज्ञ करायसाठी बोलवलं, तर त्याचं आमंत्रण माझ्याकडे आधी आलेलं आहे. तेव्हा त्याचा यज्ञ जो आहे तो मला पूर्ण करायला पाहिजे. त्याचा यज्ञ मी पहिल्यांदा पूर्ण करेन आणि मग तुझ्याकडे येईन, तोपर्यंत तू माझी वाट बघ. अर्थात त्यांनी बरोबर सांगितलं. राजा काही बोलला नाही. राजा फक्त चूप बसून राहिला. वशिष्ठ मुनी अर्थात इंद्राकडे निघून गेले. इंद्राने सांगितलेलं यज्ञ पूर्ण करण्यासाठी ते यज्ञ करण्यासाठी निघून गेले इथे. आणि निमी राजाने थोडासा विचार वेगळा केला. निमी राजाने विचार असा केला की वशिष्ठ मुनी जातील तिथे यज्ञ पूर्ण करतील, यथावकाश येतील सुद्धा परत, तो प्रश्न नाही आहे त्यांचा. पण प्रश्न हा आहे की जीवन किती क्षणभंगूर आहे. वशिष्ठ मुनी येतील परत, पण माझा स्वतःचा काय भरोसा आहे. जीवन क्षणभंगूर आहे. जर त्याच्या आधी जर मला मृत्यू आला तर काय करणार. मग इतका पवित्र यज्ञ मला करायचं तर राहून जाईल. मग अशा कामासाठी आपण कोणाची वाट बघणं कितपत योग्य आहे. अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो त्याला पटला की नाही हाच विचार बरोबर आहे. आपण
हा यज्ञ करण्यासाठी थांबणं बरोबर होणार नाही. आणि म्हणून त्याने ठरवलं की आपण यज्ञ करूया, अर्थात दुसरे ऋषी कोणतरी घेऊया. आणि त्याने अर्थात दुसरे ऋतुबीज जे होते त्यांनी जाऊन सांगितलं की मला असा असा यज्ञ करायचा आहे, करा, मला हा करून द्या. अर्थात ते तयार झाले आणि मग त्यांनी तो यज्ञ करायला घेतला. खरोखर काही ठिकाणी जे म्हणलं की शुभस्य शीघ्रम, चांगली गोष्ट करायला लवकरात लवकर करावी, मुहूर्ताची वाट बघू नये असं म्हणतात ना. राजाने थोडासा असाच विचार केला की यज्ञ करण्यासाठी वशिष्ठ मुनी येईपर्यंत माझं जीवन संपलं तर काय करू, आणि त्यांनी यज्ञ केला. अर्थात यज्ञ त्याचा छानपैकी यथावकाश त्या ऋत्विजाने रीतसर पूर्ण केला. पण नंतर वशिष्ठ मुनी आले, राजा यज्ञ करायचा, मी आलोय. अर्थात राजाने यज्ञ आधीच पूर्ण केला होता. तेव्हा राजा काय म्हणण्याच्या आधीच वशिष्ठ मुनीने सुद्धा लक्षात आलं की बहुतेक यांनी यज्ञ आधी केलेला दिसतोय. त्यांना खूप राग आला. ते म्हणाले की तू स्वतःला फार शहाणा समजतोस. तू मला म्हणाला होतास की तुम्ही परत या, म्हणून मी तुझ्यासाठी तो यज्ञ पूर्ण केला आणि सरळ तुझ्याकडे परत आलो. आणि तू इथे स्वतःचंच तत्त्वज्ञान काहीतरी वापरलंस आणि हा यज्ञ दुसऱ्या ऋत्विजांना बोलून पूर्ण केलास. तेव्हा हे तू काय चांगलं केलं नाही आहेस, म्हणून मी तुला शाप देतो. तुझा देह पडेल. ज्या गोष्टीची त्याला भीती होती की बाबा जीवन क्षणाभंगुर यज्ञ करूया, तोच शाप नेमका त्याने दिला की तुझा देह पडो. तू स्वतःला फार तत्त्वज्ञानी समजतोस, शहाणा समजतोस ना, तुझा देह पडो. असा शाप जेव्हा त्यांनी निमी राजाला दिला तेव्हा निमी राजाला पण राग आला. आणि निमी राजा म्हणाला की मुनिवर, आपण जो शाप दिला तो बरोबर दिला नाही. आपण हा धर्म केलेला नाही आहे, आपण अधर्माने वागलात. मी यज्ञ केला हे काही चूक केलेली नाही आहे, पण तुम्ही कुठलाही विचार न करता मला अशा प्रकारचा भयानक शाप दिलात, तेव्हा मी पण तुम्हाला शाप देतो. तुम्हाला पण मी हाच शाप देतो की तुमचा सुद्धा देह पडो, म्हणजेच तुम्हाला मृत्यू. अर्थात निमी राजाचा शाप सुद्धा अमोघ होता. त्यामुळे निमी राजाला पहिला मृत्यू आला, पण त्याच्या मागोमाग अर्थात वशिष्ठ मुनींनाही लक्षात आलं की शापाचा परिणाम माझ्या होणार. मग त्यांनी स्वतःहूनच ते शरीर सोडून दिलं. त्यांना लक्षात आलं की शाप असलेलं शरीर मी ठेवू शकत नाही. त्यांनी त्या शरीराचा त्याग केला आणि मग दुसरं शरीर धारण केलं. तर उर्वशी जी होती, त्या उर्वशीच्या पासून मित्रवरुण जे होते त्यांच्यापासून जो पुत्र निर्माण झाला तो म्हणजे वशिष्ठ मुनी. आणि त्या शरीराचा वापर करून परत एकदा त्यांनी जे आहे ते जन्म घेतला, कारण त्यांना कार्य बरंच करायचं होतं पुढे. त्यामुळे देह फक्त त्यांनी बदलला, इतकंच केलं. हे घडलं वशिष्ठ मुनींच्या बाबतीत. निमी राजाच्या बाबतीत काय घडलं गंमत बघा. निमी राजाला जेव्हा अशा प्रकारे शाप मिळाला, त्याचा देह तर पडला. देह पडला आणि त्यावेळेस जो यज्ञ झाला होता, ज्या यज्ञावरून सगळं हे घडलं होतं, तो यज्ञ नंतर पूर्ण झाला. आणि तेव्हा जे देव तिथे आले होते त्या देवांना तिथल्या ऋत्विजांनी प्रार्थना केली की ऋत्विज म्हणाले आता आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे, राजाने आपल्याला बोलवलेलं. तर ऋत्विज म्हणाले, त्यांनी काय केलं होतं की जेव्हा निमी राजाचं शरीर पडलं, त्या शरीराचा त्यांनी दाह संस्कार केला नाही. ऋषींनी ते जपून ठेवलं व्यवस्थित आणि ते शरीर त्यांनी ठेवलं. आणि नंतर जेव्हा यज्ञ पूर्ण झाला तेव्हा यज्ञातून ज्या देवता आल्या त्या देवतांना त्यांनी विनंती केली की देवांनो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असेल किंवा आमच्यावर प्रसन्न झाला असाल आणि जर तुम्ही खरोखर समर्थ असाल, शक्तिशाली असाल, तर या निमी राजाला जिवंत करा. बघा काय अट घातली की यज्ञ पूर्ण केला आणि यज्ञ देवतेला साकडं काय घातलं की जर तुम्ही प्रसन्न झाला तर फळ द्या, आणि फळ काय पाहिजे तर या राजाला जिवंत करा. असं फळ त्यांनी मागितलं. देव म्हणाले की तू आम्हाला प्रसन्न केलेलं आहेस, त्यामुळे तुला वर देणं हे आमचा भागच आहे, त्यामुळे वर देणारच. तू काय मागशील तो वर आम्ही तुला देणार. आणि तुमची जर इच्छा असेल की निमी राजा परत जिवंत होऊ दे किंवा त्याचं शरीर परत जर जिवंत होऊ दे तर माझा आशीर्वाद आहे आमचा, तथाच तू, असं ते म्हणाले देव. परंतु गंमत अशी घडली
की निमी राजा जो होता त्याचा जो आत्मा होता तो म्हणाला मला या देहामध्ये यायची इच्छा नाही. बघा कशी गंमत केली. निमी राजा म्हणाला मला या देहाचं बंधन नको आहे, मला या देहाची गरज नाही आहे, मी देहात येऊ इच्छित नाही, माझा आत्मा जो आहे तो आहे आणि बस भगवंताची आठवण मला येते, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे माझं बुद्धी आणि मन जे आहे ते मी त्यांच्या चरणावरती स्थिर करतो आहे. बाकी मला काही नको. शरीर जरी मी परत धारण केलं तरी परत ते जाणारच आहे, तेव्हा परत मला दुःख होणार, त्यापेक्षा शरीर न धारण केलेलं का वाईट आहे. खरोखर ती जी आपण एक कथा ऐकली होती चित्रकेतू राजाची, की त्याच्या मुलालाही अशाच प्रकारे मृत्यू येतो आणि सगळी जनता जी आहे ती शोक करत असते. तेव्हा नारद मुनी येऊन त्याला सांगतात की बाबा रे असा शोक कशाला करतोयस. तो म्हणतो काय करू, माझा पुत्र होता, लाडका होता. तेव्हा ते म्हणतात बघ तुला बघायचं आहे, आणि ते त्या आत्म्याला बोलवतात, म्हणतात जा या शरीरात शिर. तेव्हा तो आत्मा म्हणतो मी या शरीरात शिरणार नाही. का नाही शिरणार, कारण परत एकदा शरीर मला नंतर सोडायचं आहे कधीतरी. तेव्हा ह्या शरीरात मला थांबायची इच्छा नाही, मी या शरीरात प्रवेश करणार नाही, असं त्या मुलाच्या आत्म्याने जेव्हा सर्वांसमोर सांगितलं तेव्हा यांचा शोक संपला. ही परिस्थिती असते. आपण शरीरावरती शोक करतो, परंतु जो आत्मा असतो तो आत्मा शरीर सोडल्यावरती त्याला या शरीराशी काहीही लेणं घेणं नसतं. जरी तुम्ही म्हणलात या शरीरात प्रवेश कर, आणि जरी शरीरात प्रवेश करता येण्याची शक्ती कोणी दिली तरी पण तो शरीरात प्रवेश करणार नाही. आत्मा हे लक्षात ठेवा. असं हे दुसरं उदाहरण या भागवतामध्ये आलं की निमी राजाचं सुद्धा हेच सांगतो की मी या शरीरामध्ये परत प्रवेश करणार नाही, शरीराचा या माझा संबंध संपलेला आहे. अर्थात जेव्हा असं घडतं तेव्हा ऋत्विजांचं नाईलाज असतात आणि ऋत्विज म्हणतात ठीक आहे. तेव्हा देव म्हणतात की ठीक आहे, त्याची जी इच्छा आहे ती महत्त्वाची आहे, आम्ही काय त्याच्या इच्छेबरोबर जाऊ शकत नाही. आणि अर्थात तू तुझ्या आत्म्यारूपाने किंवा सूक्ष्म रूपाने तू भगवंताचं चिंतन करत राहा, अशा प्रकारचे वर ते त्याला देतात. परंतु ऋषी असा विचार करतात की आम्हाला वारस पाहिजे गादीला. तेव्हा काय करायचं. तेव्हा हे सगळे जे ऋषी मुनी होते त्यांनी निमीच्या शरीराचं मंथन केलं. निमीच्या शरीराचं त्याने मंथन केलं आणि त्या मंथन केल्यानंतर त्या मंथनामधून एक कुमार निर्माण झाला आणि त्याचा जन्म अर्थात अलौकिक पद्धतीने झाला हा, आणि म्हणून त्याचं नाव पडलं जनक. जनक नाव जे आहे ते त्याचं त्यामुळे पडलं की हे वेगळ्या प्रकारचा जन्म त्याचा झाला होता, देहरहित एक प्रकारे झाला होता जन्म, आणि म्हणून त्याचं अजून एक नाव पडलं ते म्हणजे वैदेह, की देह नसलेल्या म्हणजे देहात नसलेल्या निम्मीपासून निम्मीच्या देहापासून हा देह निर्माण झाला होता, म्हणून वैदेह हे सुद्धा त्याचं एक नाव पडलं. इतकंच नव्हे तर अजून एक त्या बालकाला नाव पडलं ते म्हणजे मिथिल, हे पण एक नाव त्याला पडलं. अशी 3 नावं पडली, एक जनक, एक वैदेह आणि मिथिल. आणि याच बालकाने पुढे जी नगरी बसवली तिचं नाव मिथिलापुरी असं पडलं. अशी कथासुद्धा आहे. अशा प्रकारे हा जो वंश होता तो वंश मात्र पुढे पुढे जात होता. याच्यामध्ये अजूनही एक उल्लेख असाही आहे की याच ठिकाणी जो एक वंश होता त्या वंशामध्ये जो राजा होता ह्रस्वरोम, त्याला एक पुत्र होता, त्याचं नाव होतं सीरध्वज. हा जो सीरध्वज होता याला जेव्हा यज्ञ करायचा होता तेव्हा त्याने यज्ञासाठी जमीन खणायला सुरुवात केली, आणि ती जमीन खणत असताना अर्थात ती जमीन तो जेव्हा नांगरत होता त्यावेळेस त्या नांगराच्या टोकाला टोक जे होतं त्या टोकातून अर्थात सीता जी आहे ती प्रगट झाली, अशी कथा आहे. आणि म्हणून त्या दिवसानंतर त्याचं नाव सीरध्वज असं पडलं. सीर म्हणजे नांगर, आणि नांगराच्या टोकाला स्पर्श झाला, टोकाचा स्पर्श झाल्यामुळे सीता माता तिथून प्रगट झाली जमिनीमधून, अशी कथा आहे. म्हणून त्याचं नाव सीरध्वज असं सुद्धा पडलं. आणि अर्थात सीतेचा जन्म झाला असेही वर्णन या ठिकाणी आहे.
आणि अशा प्रकारे हा वंश जो आहे, या वंशामध्ये अनेक राजे होऊन गेले. मिथिला वंशात जेवढे राजे झाले त्या सर्वांना मैथिल असं सुद्धा म्हणण्यात येत होतं. जसं जनक राजाचा सुद्धा जन्म झालेला अनेक लोकांना जनकसुद्धा म्हणायचे, तसं या नरेश जेवढे होऊन गेले त्या सर्वांना मैथिल असं सुद्धा नाव जे आहे ते, या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जात होतं. असा हा वंश होता, अतिशय समृद्ध असा वंश होता. आणि असे अनेक पराक्रमी राजे या वंशामध्ये होऊन गेलं असं वर्णन भागवतामध्ये आहे. श्रीरामाची जी कथा आहे, ही श्रीरामाची कथा किंवा हा जो वंश होता इक्ष्वाकू राजाचा, ह्या संदर्भात हा अशा प्रकारचा उल्लेख भागवतामध्ये आहे की अशा प्रकारे हा वंश होऊन गेला, जो अर्थात सूर्यवंश होता असाही उल्लेख आहे की त्यांची जी देवता होती ती सूर्यवंशाचे ते होते आणि त्याचा त्यांना अभिमानसुद्धा होता. आणि अशा ह्या कुळामध्ये भगवंत जन्माला आले होते. आणि या ठिकाणी ही रामकथा जी आहे ती समाप्त होते. आणि या ठिकाणी पुढे जो आहे, पुढे काही वेगळ्या प्रकारच्या कथा येणार आहेत, तर त्या कथा ज्या कुठल्या आहेत त्या आपण पुढच्या अध्यायामध्ये ऐकूया. कारण या ठिकाणी हा एक मोठा महत्त्वाचा असा भाग जो आहे तो संपतो आहे. श्री राम समर्थ या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. आणि अशाच प्रकारची सेवा आमच्याकडून करून घ्यावी. जर कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आम्हा सर्वांकडून अशीच सेवा आपण करून घ्यावी ही